टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक हो घातली आहे आणि तब्बल 13 वर्षानंतर हे निवडणूक होत आहे। काल मतदान प्रक्रिया पार पडली। आज या मतदान प्रक्रियेला आज मतमोजणीला सुरुवात होत आहे। त्यासाठी तगडा बंदोबस्त पोलिसांच्या या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। विशेष बाब म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक हे नेहमीच काँग्रेसच्या हातात राहिली आहे आणि यावेळेस देखील तब्बल 13 वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळे या निवडणुकीत चुरशीची लढत बघायला मिळत आहे। 21 पैकी 14 संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर 7 संचालकासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। आज या 7 मतदार आहे जे निवडणूक संचालक आहे ते संचालकाच्या मतमोजणीला आज प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याच्यामुळे सगळी उत्सुकता या ठिकाणी लागली आहे। विशेष बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार हे निवडणूक रिंगणात होते, पण ऐन वेळेवरती आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी नामांकन अर्ज वापस घेतल्यामुळे कुठेतरी वेगळीच लढाई बघायला मिळाली। आणि विशेष बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये यावेळेस भाजपाने उडी घेतल्यामुळे या निवडणुकीत सर्वात जास्त विशेष लक्ष लागलं आहे, कारण की तब्बल 13 वर्षानंतर ही निवडणूक होत असल्यामुळे बंटी भांगडिया हे मैदानात उतरले आहेत। त्यांनी जिल्ह्यातल्या 5ही आमदाराला सोबत घेऊन या बँकेकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। तर दुसरीकडे बघितलं गेलं तर आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर हे दोघेही सोबत असल्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे। या निवडणुकीसाठी दोघे आमदार आणि खासदार एक झाल्याचे चित्र समोर आले आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीत एक वेगळीच चुरस मिळेल। आता काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होणार, त्यानंतर माहीत पडणार की नेमकं या बँकेचे वर्चस्व कोणाकडे असणार। कॅमेरामॅन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।